स्वाती, गप्प बस. एकही शब्द यापुढे बोलू नकोस. कंटाळा आला आहे मला तुझ्या अशा बोलण्याचा, रोज रोज तेच तेच ऐकण्याचा. दिवसभर घरात बसून एका बाळाला सांभाळून तू घरातील कामे करू शकत नाहीस का? शरद ऑफिसमधून आल्या आल्या स्वातीवर ओरडत होता, कारण त्याची मुलगी परी जोरजोरात रडत होती. शरदचे बोलणे ऐकून स्वातीला राग आला. तू असं कसं काय बोलू शकतोस? परी अजून लहान आहे, तर ती रडणारच ना. आणि घरामध्ये सकाळपासून किती काय कामं असतात हे तुला समजणार नाही. एका बाळाला सांभाळून घरातील सर्व कामे करणे माझ्यासाठी किती कठीण होतं हे मलाच माहिती आहे. तू ऑफिसला सकाळी निघून जातोस, ते संध्याकाळी घरी येतो. पण मी दिवसभर परीसोबत असते. तिला सांभाळून घरातील कामे करताना प्रत्येक वेळी प्रत्येक काम वेळेतच पूर्ण होतं असं होत नाही. हो हो, बाळाला जन्म देऊन तू जगावेगळंच काहीतरी काम केलं आहेस असं बोलतेस. पण लक्षात ठेव, माझ्या आईने 5 मुलांना जन्म दिला, पण तिने कधी कोणाला अशी कारणे सांगितली नाहीत. आणि तेही घरातील सर्व कामे ती करायची, पण कधी कोणाला निराश केलं नाही. आणि हे काय, माझ्या ऑफिसचे कपडे का धुतले नाहीस? आता मी उद्या काय घालणार? अगं, दिवसभर तू घरीच असतेस ना, मग साधं 4 कपडेही तुला धुता आले नाहीत? शरद, सकाळपासून माझी थोडी तब्येत ठीक वाटत नाही, अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे आज मी कपडे धुतले नाहीत. पण बाकीचेही कपडे आहेतच ना, जे धुवून प्रेस करून ठेवले आहेत, तेही तू घालून जाऊ शकतोस ना. मी उद्या सर्व कपडे धुवायला घेईन. पण शरदने स्वातीचे काहीही न ऐकून घेता, स्वातीच्या तब्येतीची विचारपूसही न करता रागातच तो घराबाहेर पडला. आणि त्याने आईला फोन केला आणि हे सांगितलं की स्वातीने आज काय केलं. तसं तर शरदला रोजच आपल्या आईचा फोन यायचा आणि त्या हेच सांगायच्या की स्वाती तर दिवसभर घरातच बसून असते, तर तिला काम वेळेवर करायला का जमत नाहीत? आम्ही तर आमच्या वेळी मुलांना सांभाळून घरातील कामे करायचे. शिवाय कुटुंबात माणसेही जास्त असायची, तरी देखील सर्वांचं सर्व काही वेळेवर होत असायचं. मग तिलाच काय होत आहे? तेव्हा शरद आईच्या होला हो देत बोलायचा, बरोबर आहे आई तुझं. ही स्वाती फक्त नाटकं करते की बाळाला सांभाळून मी घरातील कामे कशी करू. शरद आपल्या आईला घरातील लहानातल्या लहान गोष्टी सांगायचा. त्यावर त्याची आई देखील जरीही शरदची चूक असली तरीही त्याचीच बाजू घ्यायची व सुनेला दोष देत असे. त्या सर्वांना सांगायच्या की आमच्या शरदला बायको काही चांगली मिळाली नाही, तिच्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय तिच्या आईवडिलांनी काही चांगलं शिकवलं देखील नाही, त्यामुळेच ती अशी वागत असेल, असं बोलून स्वातीच्या माहेरच्या विषयी त्या अपमान करायच्या. पण हे कोठून ना कोठून तरी स्वातीपर्यंत पोहोचायचं. तेव्हा स्वतःविषयी व आपल्या माहेरच्या विषयी असे शब्द ऐकून स्वातीला खूप वाईट वाटायचे. पण ती काही करू शकत नव्हती, कारण घरातल्या सर्व गोष्टी सांगणारा तिचाच नवरा होता. त्यामुळे नवराच आपल्याबद्दल असं बोलत असेल तर दुसऱ्यांच्याकडून ती काय अपेक्षा ठेवणार, म्हणून ती गप्प राहायची. पण सर्वात जास्त वाईट तिला या गोष्टीचं वाटायचं की शरद आपल्या आईला लहान सहान गोष्टी सर्व गोष्टी सांगायचा. वरून आपली आई कशी 5 मुलांना सांभाळून घर सांभाळायची हेच नेहमी ऐकवायचा. पण कधी त्याने स्वातीला समजून घेतलं नाही किंवा तिची परिस्थिती मनस्थिती जाणून घेतली नाही. तर त्याच्या नजरेत फक्त स्वातीची किंमत एवढीच होती की घरातील सर्व कामे वेळेत पूर्ण करणारी आणि त्याच्या इच्छेनुसार त्याला खुश ठेवणारी. त्याच नजरेने तो आजपर्यंत तिच्याकडे पाहत होता. त्या दिवशी शरद रात्री उशिराच घरी आला. स्वाती त्याची वाट पाहत बसली होती. ती देखील जेवलेली नव्हती. शरद आल्यानंतर तिने त्याच्यासाठी जेवणाचं ताट करून आणलं. शरद जेवू लागला. जेवणात साधारण मीठ कमी पडलं होतं, त्यामुळे जेवण अळणी लागत होतं. त्या क्षणी शरद जेवायचं थांबला व स्वातीकडे रागानंच पाहत बोलला, 2 टायमांचं 2 माणसाचं साधं जेवणही तुला नीट करता येत नाही का? घरातील कामे तर लांबच, पण आता जेवणही मला नीट मिळणार नाही का? काय काय करतेस काय दिवसभर घरात बसून? फक्त नाटक आणि कारणं देत असतेस नेहमी. असं बोलत शरद रूममध्ये निघून गेला. स्वातीला तो खूप काही बोलून गेला. त्याला तर कोणतं ना कोणतं तरी कारणच हवं असायचं स्वातीला बोलण्यासाठी, तिला 4 शब्द ऐकवण्यासाठी. स्वाती मात्र स्तब्ध होऊन ऐकत राहिली. शरदचे असे वागणे बोलणे तिच्यासाठी काही नवीन नव्हतं, पण आजकाल त्याचं वागणं दिवसेंदिवस अधिकच रागीट व नकारात्मक पद्धतीने बदलत होतं. तो पूर्वीचा शरद राहिलेला नव्हता, तर त्याच्या डोळ्यात स्वातीला फक्त स्वतःबद्दल राग तिरस्कार दिसत होता, जे स्वाती सहन करू शकत नव्हती. शरदच्या अशा सततच्या वागण्याने तिला खूप वेळा असा विचार
ती करायची की हे सर्व सोडून त्याला सोडून माहेरी निघून जावं, पण प्रत्येक वेळी परीचा निरागस चेहरा समोर आठवायचा आणि ती मग गप्प राहायची. इच्छा असतानाही काही करू शकत नसायची. अनेक स्त्रिया आपल्या लेकराकडे पाहून सर्व काही सहन करत असतात, त्याचप्रमाणे स्वातीसुद्धा सर्व काही सहन करत होती. पण आज तिची सहनशक्ती संपली होती. ती विचार करू लागली, जर आपण आपल्या मुलीकडे बघून असंच शांतपणे सहन करत गेलो, गप्प बसलो, तर त्याचे वागणे अधिकच क्रूर होत राहील आणि नंतर आपण काहीच करू शकणार नाही. त्यापेक्षा वेळ निघून जाण्याआधीच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. असा विचार करत करत ती रडतच झोपी गेली. त्या दिवशी तीसुद्धा उपाशीच राहिली. त्या रात्रीच्या 4 दिवसानंतर रविवार होता, तरीही ती सकाळीच लवकर उठली. स्वतःचे आवरलं आणि शरदला तिने उठवलं व सांगितलं की माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये, तर आज मी माहेरी जाऊन येते. दुपारपर्यंत घरी येईन. तोपर्यंत परीकडे लक्ष द्या, तिची काळजी घ्या, मी निघते. त्यावर शरदने होकारार्थी मान हलवली. तो फार काही बोलला नाही. स्वाती घराबाहेर पडली. शरद पुन्हा झोपी गेला. आज सुट्टी म्हटल्यावर चांगलाच आराम करायचा, उशिरा उठायचं असं त्यानं आधीच ठरवलं होतं. पण स्वाती गेल्यानंतर तासाभरातच परी उठली आणि आई दिसली नाही म्हणून रडू लागली. तेव्हा शरद तिला पुन्हा पुन्हा जवळ घेऊन शांत करण्याचा व झोपवण्याचा प्रयत्न करत होता. पण ती चिमुरडी शांत काही होत नव्हती. असं बराच वेळ चालू होतं. नंतर त्याच्या लक्षात आलं की तिला भूक लागली असेल, म्हणून तो किचनमध्ये जातो आणि दुधाची बाटलीने तिला दूध देतो. दूध पिऊन परी थोडा वेळ शांत राहते, पण काही वेळातच पुन्हा ती रडू लागते. शेवटी कंटाळून शरद बेडवरून खाली उतरतो व परीला घेऊन बाल्कनीत जातो. इकडच्या तिकडची वस्तू, खेळणी देतो. तेव्हा काही वेळासाठी परी शांत व्हायची, पण पुन्हा आई दिसत नाही म्हणून रडायची. ते पाहून शरदला काय करावं हेच कळत नसतं. आता त्यालाही भूक लागलेली असते, पण आज स्वाती घरी नसते, तर चहा नाश्ता कोण बनवणार हा प्रश्न असतो आणि त्याला नाश्ता जेवण बनवताही येत नसतं, कारण स्वाती असताना कधी तशी वेळच आलेली नसते. परी थोडा वेळ शांत बसलेली पाहून तो पटकन कॉफी बनवतो व प्यायला बसतो. इतक्यात परी सुसू करते. पॅन्ट ओली झाली म्हणून ती काढण्यासाठी ती रडत असते. तिच्या जोराचा आवाज ऐकून शरद कॉफी अर्धवट सोडून पुन्हा परीकडे जातो. असं करता करता दुपारचे 12 वाजलेले असतात. पण अजूनही शरदने अंघोळ, नाश्ता किंवा घरातील इतर कोणतेही काम, साफसफाई केलेली नसते. आता तो घड्याळाकडे पाहतच विचार करतो, स्वाती आता इतक्यात येईलच, तर तीच सर्व करेल. पण स्वातीची वाट पाहता पाहता दुपारचे 2 वाजतात. पण अजूनही स्वाती आलेली नसते, म्हणून तो तिला फोन करतो, पण ती फोन काही उचलत नाही. त्यामुळे त्याची अजूनच चिडचिड होते. स्वातीवर अजून तो जास्त चिडतो. त्याला भूकही लागलेली असते, पण जेवायला काहीच नसल्याने तात्पुरतं घरातील बिस्किट, नमकीन काहीतरी खाण्यासाठी शरद डबे उघडतो. तोपर्यंत परी पुन्हा रडते. तिलाही आता भूक लागली असेल असा विचार करून तो तिला दुधाची बाटली देतो व स्वतः बिस्किट आणि नमकीन खातो. काही वेळाने दोघेही झोपी जातात. शरद थोडा रिलॅक्स होतो. संध्याकाळी 5 वाजता त्याला जाग येते, पण अजून देखील स्वाती घरी आलेली नसते. त्यामुळे तो तिला पुन्हा फोन करतो, पण फोन काही लागत नाही. त्यामुळे त्याला तिचा राग येतो व काळजी देखील वाटत असते. आज दिवसभर त्याला खूप दमल्यासारखं वाटत असतं. सकाळपासून ना त्याने आंघोळ केलेली असते, ना तो जेवलेला असतो. काही वेळ फोन पाहत असतो. नंतर परी उठते, तेव्हा तिच्या जवळ जातो. पण पुन्हा तेथून दुसरीकडे गेलं की परी पुन्हा रडायला लागायची. त्यामुळे शरदला तिच्या जवळच बसून राहावं लागायचं. शरद स्वातीची वाट पाहत असतो. इतक्यात आईचा फोन येतो. शरद सकाळपासून फार वैतागलेला असतो. आईचा फोन तो कट करतो. तेव्हा आई त्याला पुन्हा फोन करते, कारण रोज न चुकता फोन करणारा शरद आज रविवारची सुट्टीचा दिवस असून देखील शरदने आईला फोन केलेला नसतो. आता रागातच शरद फोन उचलतो आणि बोलतो, आई तुला कळत नाही का, मी फोन उचलत नाही याचा अर्थ मी कामात आहे आणि सारखं सारखं मला फोन का करत आहेस? शरद तू काम करत आहेस, तर तुझी बायको काय करत आहे? आई मी आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही, असं बोलत शरदने फोन ठेवून देतो. संध्याकाळच्या 8च्या सुमारास स्वाती घरी परत आलेली असते. तिला पाहून शरद बोलू लागला, तुला कळत नाही का, सकाळपासून घरातून निघून गेली आहेस, ते आत्ता घरी परत येतेस. दिवसभर आम्हा दोघांना एकटं सोडून गेली. आम्ही दिवसभर काय केलं, काय खाल्लं असेल याचा विचार तरी करायचा, आणि फोन का उचलत नव्हती? परीने दिवसभर मला किती त्रास दिला. दिवसभर फक्त कंटाळा आला आहे मला. आता मी थकलो आहे. शरद बोलत होता. स्वाती शांतपणे ऐकून घेत होती. काही वेळाने ती बोलते, पण थकायला काय झालं? आज तर तुला सुट्टी आहे आणि परीचे म्हणशील तर दिवसभर काहीच त्रास देत नाही ती. गप्प दूध पिऊन खेळत तर असते. तिचा कसला त्रास असतो?
हे काय, घरातील कोणतेही काम तू केलं नाहीस? जेवणही बनवलं नाहीस? इतकंच काय, स्वतः अंघोळही केली नाही? परीचे कपडे देखील साधे बदलले नाहीत आणि तरीही काहीच न करता थकलास तू? आता स्वातीच्या बोलण्याचा अचूक अर्थ शरदला समजलेला असतो. तू काय माझी फिरकी घेत आहेस? माझा राग काढण्यासाठी तू हे सर्व केलं आहेस का? नाही शरद, मला असं काहीच करायचं नव्हतं. पण तुला सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी इतकंच मला मनापासून वाटतं. तूच मला नेहमी बोलतोस ना, दिवसभर घरी राहून काय काम करतेस? काय काम असतं तुला? बसूनच तर असतेस. तर तुला आज कळालंच असेल की मी दिवसभर काय करते व काय नाही. स्वातीच्या बोलण्याने शरदला त्याची चूक लक्षात आली. तो स्वातीची माफी मागत बोलू लागला, मला माफ कर, मी तुला समजण्यात चूक केली. खरं तर प्रत्येक स्त्रीला पुरुषांपेक्षाही जास्त अधिक काम असतात, कर्तव्य असतात. त्या घरी राहून देखील खूप काही करत असतात. पण मीच आईच्या बोलण्यात येऊन तुला नको नको ते बोलत गेलो. तुला समजून घेऊ शकलो नाही. मला माफ कर. आजपासून तुलाही तो मान सन्मान आदर मिळेल ज्याची प्रत्येक स्त्री वाट पाहत असते. इतक्यात आईचा फोन येतो. काय झालं शरद? सकाळपासून माझ्याशी तू व्यवस्थित बोलला देखील नाही आणि तुझी बायको काही काम करते की नाही? आई गप्प बस, एकही शब्द बोलू नकोस. तुझ्या बोलण्यात येऊन मी आजवर स्वातीला चुकीचे समजत गेलो. मला वाटत होतं की दिवसभर खरंच तिला काहीच काम नसतात. पण आज ती दिवसभर घरात नव्हती. आम्ही दोघेच घरी होतो. तेव्हा मी अनुभवलं आहे की दिवसभर तिला किती व कशी कामे असतात. शिवाय परी त्रास देते तो वेगळाच. आता यापुढे स्वातीच्या विरोधात एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. शरदचे असे बोलणे ऐकून आईला राग आला व आश्चर्य देखील वाटलं. त्यांनी रागातच फोन ठेवून दिला. शरदने स्वातीला आश्वासन दिलं की यापुढे तिला तो आदर, तो मान मिळेल ज्याची प्रत्येक स्त्रीला गरज असते. स्वातीला आपला मान सन्मान परत मिळाल्याचा खूप आनंद झाला. स्वातीने शरदला मिठी मारली व आपल्या संसाराला नव्याने पुन्हा एकदा सुरुवात केली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.